नमस्कार. आपण कालपासून चीनचा इतिहास समजून घेतो आणि प्रामुख्याने आपण 1840 ते 1978 असा जो एक विस्तृत पिरियड आहे, असा जो एक कालखंड आहे, की ज्याला आपण अ, जगाच्या किंवा भारताच्या परिप्रेक्ष्यामध्ये वसाहतवादी कालखंड म्हणून समजतो. त्या वसाहतवादी कालखंडाच्या संदर्भामध्ये चीनमध्ये नेमक्या कोणकोणत्या घटना घडत होत्या, याचा आढावा घेणं खरं तर या पुढच्या 1, 2, 3 लेक्चरचं मुख्य उद्दिष्ट आहे. चीनचा इतिहास हा आत्तापर्यंत आपण समजून घेतल्याप्रमाणे किंवा चीनची जी पार्श्वभूमी आहे, त्याची जी प्रस्तावना आहे, ती समजून घेतल्याप्रमाणे आपल्याला असं लक्षात येईल, की चीनसुद्धा हा वेगवेगळ्या कॉम्प्लेक्स किंवा व्यामिश्र अशा ऐतिहासिक घटनांनी भरलेला आणि घटनांनी त्याला साक्षीदार असलेला देश आहे. आणि वसाहतवादी कालखंडामध्ये जेव्हा जगभरामध्ये वसाहतवादाचा आणि त्याच्यातून पर्यायाने उभ्या राहणाऱ्या साम्राज्यवादाचा बोलबाला होता, त्या काळात चीनमध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या. तर त्याचा आढावा घेणं हे सुद्धा एक मुख्य उद्दिष्ट चीनचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. कारण आतापर्यंत ओके. सो आतापर्यंत आपण वेगवेगळ्या बाबी चीनच्या संदर्भामध्ये बघितलेल्या आहेत. त्या बाबीमध्ये आपण आता असं बघितलेलं आहे, की चीनची जी काही स्वतःची प्रकृती होती, देश म्हणून, राष्ट्र म्हणून, तर ते जगापासून अलिप्त अशी प्रकृती होती. त्या चीनचं जे तत्त्वज्ञान होतं, कन्फ्युशियस, मेन्शियस आणि इतर बरेचसं काय-काय. ओके. यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अशा घटना आढळतात तत्त्वज्ञान म्हणून, की ज्यामुळे असं समजलं गेलं, की चीन हा स्वकेंद्री अस्मिता असलेला, स्वकेंद्री वर्तणूक असलेला असा देश आहे आणि त्यामुळे जगाच्या इतर भागांशी, जगाच्या इतर बाबींशी चीनला काहीही देणं-घेणं नाही आहे. परंतु ही जी काही चीनबद्दलची समज आहे, ती हळू-हळू बदलत गेलेली आपल्याला दिसून येते आणि चीनमध्ये खरं तर आशियामधून स्थलांतरित झालेला जो धर्म होता बौद्ध, त्या बौद्ध धर्माचं प्राबल्य किंवा प्रभाव नंतरच्या कालखंडामध्ये चीनमध्ये दिसून येतो. त्याचं इतिहासकार असा एक अन्वयार्थ काढतात, की जर चीन हा स्वमग्न होता, तर बाहेरून आलेल्या एका धर्माचा पगडा होण्या इतपत जो प्रभाव पडलेला आहे त्या बौद्ध धर्माचा, तो कसा काय झाला? तर याच्यातून जे काही चीनबद्दलची समज होती, ती कालानुक्रमाने बदलत गेली होती. चीनबद्दल स्वतः चीनी लोकांची, चीनी जनतेची आणि चीनी राज्यकर्त्यांची समज, त्याचबरोबर चीनबद्दल इतरांची, परकीय सत्तांची चीनबद्दल असलेली समज, या दोन्ही समजा किंवा या दोन्ही व्यवस्था या हळूहळू बदलत गेलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे चीनच्या अंतर्गत वेगवेगळ्या पद्धतीच्या उलथापालथी घडत असताना आपल्याला दिसतात. एका बाजूला तत्त्वज्ञानात्मक संघर्ष आहे, दुसऱ्या बाजूला वसाहतवादाने उभं केलेलं एक वेगळं संकट आहे, की वसाहतवादी कालखंडामध्ये सुद्धा चीनमध्ये सामंतशाही किंवा ज्याला सरंजामशाही असं म्हटलं गेलं, तर त्याचं प्राबल्य आपल्याला असलेलं दिसून येतं. आणि चीन हा तसा वेगवेगळ्या सिक्रेट सोसायटी ऑर्गनायझेशन किंवा ज्याला आपण गुप्त संघटना म्हणतो किंवा पर्यायी वाचक शब्द त्यासाठी असा आहे, की भूमिगत अशा ज्या संघटना आहेत, त्यासाठी सुद्धा चीन ओळखला गेला. इनफॅक्ट किंवा वास्तवामध्ये चीनमध्ये अशा असंख्य उठाव, बंड, क्रांत्या, उलथापालथी झाल्यात, की ज्याचं मुख्य श्रेय त्या तिथल्या असलेल्या गुप्त संघटनांना किंवा भूमिगत संघटनांना गेलेलं आहे. कारण त्या भूमिगत संघटनांनीच अशा पद्धतीचे उठाव किंवा क्रांती सदृश्य परिस्थिती तयार केलेली आपल्याला दिसून येते. चीनचा वर्तमान कालखंडातला जो काही विकास आहे, त्या विकासाचा धांडोळा घेत असताना चीनच्या अशा ज्या वेगवेगळ्या घटना आहेत, चीनच्या वेगवेगळा जो काही ऐतिहासिक वारसा आहे, तो सुद्धा आपल्याला समजून घेता येणं शक्य आहे. कारण त्याद्वारे आपल्याला चीन हा एका प्राचीन सभ्यतेपासून सरंजामशाही व्यवस्थेपर्यंत आणि तिथून साम्यवाद आणि साम्यवादापासून आत्ताचा जो काही मार्केट सोशलिझम किंवा बाजार केंद्री समाजवाद इथपर्यंत कसा पोहोचला, याचा आढावा आपल्याला घेता येणं सहज शक्य आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या घटनांना पोषक भूमी ज्या बाबींनी घडली, त्या बाबींचा उल्लेख करणं खरं तर आजचं मुख्य लक्ष्य आहे. त्या अनुषंगाने आपल्याला 2 महत्त्वाचे उठाव किंवा बंड या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचे आहे.
आणि हा जो उठावाचा कालखंड आहे तो सुद्धा 1840 ते 1978 या कालपटाच्या मर्यादेमध्येच आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येईल की किंवा आतापर्यंत आपण चीनबद्दलचे जे काही समज जगाची इतर देशांची राहिलेली आहे, की चीन हा सुद्धा कृषीप्रधान देश आहे किंवा बहुसंख्य चीनचा भौगोलिक भूभाग जो होता वसाहतवादी कालखंडामध्ये, तो शेतीशी निगडीत व्यवसाय, कला आणि रोजगाराशी संबंधित होता. त्यामुळे शेती हे एक प्रमुख असं उत्पन्नाचं स्रोत चीनमध्ये वसाहतवादी कालखंडामध्ये सुद्धा होतं. आता चीन हा बराचसा प्रगत आणि वेगवेगळ्या ज्याला 1970-80च्या कालखंडामध्ये डेंग झिओपिंग याच्या नेतृत्वाखाली जे काय अ, भांडवली भांडवलाभिमुख अशी विकासाची धोरणं राबवली गेली. त्याच्यातून फोर मॉडर्नायझेशन्स आणि इतर बऱ्याचशा अशा गोष्टी आल्या, की ज्या जुन्या साम्यवादी विचारांची फारकत घेत एक नवीन भांडवली स्वरूप, परंतु त्यातला समाजवादी आशय थोडासा ठेवण्याच्या प्रयोगातून मार्केट सोशलिझम किंवा बाजारी साम्यवादाचा प्रयोग आपल्याला चीनमध्ये दिसतो. परंतु वसाहतवादी कालखंड किंवा 1840 ते 1978 हा जो कालपट आपण समजून घेतो, या कालखंडामध्ये चीनचं मुख्य लक्ष किंवा चीनचं मुख्य रोजगाराचं साधन हे शेती आणि शेतीशी निगडीत किंवा शेतीपूरक व्यवसाय हेच होते. चीन हा काही कुठल्याही उद्योगधंद्यासाठी किंवा औद्योगिक बाबींसाठी ओळखला जात नव्हता आणि त्यामुळे चीनमध्ये जे काही बंड झाले, चीनमध्ये जे काही विद्रोह झाले आणि 20व्या शतकामध्ये ज्या काही क्रांत्यांचं वातावरण निर्मिती झाली आणि प्रत्यक्ष क्रांत्यासुद्धा झाल्या, त्याचा मुख्य आधार जो राहिलेला आहे, बंडाचं केंद्रबिंदू, तो चीनचा शेतकरी किंवा चीनचा शेतकरी वर्ग राहिलेला आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळे या सगळ्या बंडांमध्ये विशेषतः आज जे आपण टायपिंगचे बंड समजून घेणार आहोत, बॉक्सरची बंड समजून घेणार आहोत, यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची भूमिका वठवलेली आपल्याला दिसते. वास्तवामध्ये या बंडाचं केंद्रबिंदूच मूलतः शेतीची संदर्भातले संकट, त्यातून तयार झालेली बेरोजगारी सदृश्य परिस्थिती आणि नवीन व्यवस्थेमध्ये सामान्य जनतेला कोणतंही स्थान नसणे, अशा पार्श्वभूमीतून खरं तर टायपिंग बंडाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. अर्थात ह्या सगळ्या बंडांचा जो भौगोलिक विस्तार आहे किंवा तो खरं तर चीनच्या भौगोलिक पट्ट्याशीच निगडीत आहे. म्हणजे जसं उत्तर चीन, दक्षिण चीन, मध्य चीन इत्यादी, इत्यादी. तर चीनमध्ये जे काही भौगोलिक समूह आहे, ते भौगोलिक समूह हे पुन्हा वेगवेगळ्या समूहांच्या प्राबल्याने स्थापित झालेले आहेत. म्हणजे हुनान प्रांतामध्ये कुठल्यातरी एक विशिष्ट समुदायाचं प्राबल्य आहे, शांघायमध्ये वेगळ्या समुदायाचं प्राबल्य आहे. किंवा अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने चीनचे जे काही जनसमुदाय आहेत, त्या जनसमुदायांनी चीनच्या भौगोलिक वाटणीमध्ये, वर्गीकरणामध्ये खरं तर त्या सगळ्या समुदायांचं प्राबल्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळे शेतकरी हा जरी त्याचा मुख्य केंद्रबिंदू असला सगळ्या उठावांचा, तरी त्या शेतकऱ्यांमध्ये कोणत्या समूहांचा शेतकरी या आंदोलनाचं प्रणेतेपद किंवा आंदोलनाचं नेतृत्व करत होतं, हे समजून घेणे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे टायपिंग बंडाच्या संदर्भामध्ये आपल्याला ही गोष्ट अधोरेखित करायला हवी, की शेतकरी हे केंद्रबिंदू होते त्या बंडाचे. परंतु हा जो काही हे जे काही बंड आहे, ते ज्या समूहातून तयार झालं होतं, तो समूह होता हक्का. त्या हक्का समूहातील शेतकऱ्यांनी टायपिंगचे बंड हे हा एक मोठा उठाव केलेला आपल्याला दिसून येतो. अर्थात हा उठाव यशस्वी झाला का? या उठावाशी संबंधित जे काय उद्दिष्ट होते, ते लक्ष्य त्यांनी मिळवलं का? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आपल्याला या सगळ्या याच्यामध्ये मिळणारच आहे. परंतु चिंग डायनेस्टीच्या विरोधात एक मोठा संग्राम या टायपिंग बंदाच्या निमित्ताने वसाहतवादी कालखंडामध्ये नक्कीच सुरू झाल्याचं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. आणि त्यामुळे टायपिंग बंदाचं महत्त्व हे चीनचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आपण अधोरेखित करणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे खरं तर टायपिंग बंड आणि बॉक्सर बंड पर्यायाने आज आपण टायपिंग बंड आणि बॉक्सर बंडाची सुरुवात अशा बाबींची चर्चा या ठिकाणी करणार आहोत. टायपिंगचं बंडाचं नेतृत्व हे खरं तर हक्का समुदायाच्या याच्यातूनच झालेलं आपल्याला दिसून येतं. पण टायपिंग बंड समजून घेत असताना आपल्याला ज्या मुख्य रूपरेषा आहे ती याच्या व्याख्यानाची,
त्या रूपरेषेच्या अनुषंगाने सुद्धा काही बाबींची चर्चा करणं गरजेचं आहे. तर आपण टायपिंग बंद समजून घेत असताना चीनची वसाहतवादी कालखंडातली जी काही पार्श्वभूमी आहे आणि त्याच्यातून तयार झालेलं शेतीचं अरिष्ट आहे, या बाबींचा नामोल्लेख आता केला. त्याचा विस्तृत धागाधोरा नेमका काय, म्हणजे नेमकं ग्राउंडवर किंवा प्रत्यक्षामध्ये जमिनी वास्तविकता जी आहे त्यामध्ये काय घडत होतं, कोणते असे बदल अपेक्षित होते किंवा आले होते की ज्यामुळे हे शेती संकट तयार झालं. मागच्या व्याख्यानांमध्ये आतापर्यंत आपण बघितलंच होतं की चीनमध्ये जेव्हा चीनची आत्ममग्नता तुटली आणि चीनला इतर व्यापाऱ्यांनी, खरं तर त्याला वसाहतवादी व्यापारी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, त्यांनी आपापले हितसंबंध चीनमध्ये जपवण्याचे प्रयत्न केल्यानंतर त्या त्या सगळ्या देशांमध्ये आणि चीनमध्ये एक तणावाचं वातावरण तयार झालं आणि ज्याच्यातून वेगवेगळे युद्ध खरं तर अगोदरच्या इतिहासामध्ये आपण बघितले की जे घडलेले होते, की ज्याला त्या कालखंडामध्ये जो मुख्य व्यापार हे वसाहतवादी व्यापारी चीनमध्ये करू पाहत होते की तो व्यापार होता अफूंचा. त्यामुळे अफू किंवा ओपियम याचे वॉर्स, आपले 2 युद्ध ओपियमच्या संदर्भात चीनच्या भूमीवरच झालेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यातून डच, फ्रेंच आणि ब्रिटिश आणि चीनी यांच्यातले जे परराष्ट्र संबंध किंवा परकीय संबंध होते ते बरेचसे विकोपाला आणि तणावाला गेलेले आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसून येतात. आणि अर्थात ही दोन्ही जी अफूशी निगडीत अशी जी काही बंड होती किंवा युद्ध होती ती नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या तहांनी मिटवण्यात आली. जसं की नानकिनचा तह असेल किंवा अजून वेगळ्या पद्धतीचे तह असतील की जे कुठलंही युद्ध सुरू झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये एक तो शांत होण्याचा टप्पा म्हणून वेगवेगळ्या शहरांमध्ये जी तह केली जायची, जे ज्याला ट्रिटी असं म्हटलं जातं इंग्रजीमध्ये, त्याद्वारे तो युद्ध संपल्याचं घोषित व्हायचं. परंतु टायपिंगच्या बंडाची पार्श्वभूमी म्हणून आपल्याला अगोदर जे अफूचे युद्ध झाले त्याचा सुद्धा संदर्भ या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण चीनचा जो शेती व्यवसाय होता तो प्रामुख्याने त्यांच्या गरजेनुरूप वेगवेगळ्या धान्याचं उत्पादन करणारं असं उत्पादन त्या चीनच्या शेतीमधून येत होतं. परंतु नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जेव्हा अफूला जगभरामध्ये एक प्रचंड मान्यता आणि डिमांड होती, त्यामुळे अफूचा काळा बाजार किंवा त्याला स्मगलिंग असं म्हटलं जातं तेही वाढलेलं होतं. आणि चीनची भूमी किंवा चीनच्या शेतकऱ्यांकडून अफूची शेती करणं किंवा अशाही काही दाखले आपल्याला इथे ठिकाणी मिळतात. अर्थात अफूच्या व्यापारामध्ये ब्रिटिश आणि भारतीय वसाहत याचा सुद्धा एक संदर्भ येतो. कारण अफूची जी स्मगलिंग होत असे ती बहुतांश प्रमाणात भारत या वसाहतीतून सुद्धा ब्रिटिश अफूचा स्मगल किंवा व्यापार त्या ठिकाणी करत असत आणि मोठ्या प्रमाणामध्ये अफूची लत किंवा अफूच्या ची सवय चीनी जनतेला लागलं आणि त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे आर्थिक गणित उभी राहणं, बिघडणं, याच्यातून सुद्धा जो काही तणाव चीनी राजवटींमध्ये आणि ब्रिटिश सरकारमध्ये आणि जे अफूच्या व्यापारात गुंतलेले होते त्या सगळ्यांमध्ये झाला, त्याच्यातून 2 मोठे युद्ध की जे अफूचे युद्ध या नामानेच ओळखले जातात ते घडले. त्यामुळे अफू हे टायपिंग बंडाच्या अगोदरची जी पार्श्वभूमी म्हणून समजून घ्यायची, तर अफू हे एक महत्त्वाचा संदर्भ आहे की ज्यांनी भूरचना जी आहे चीनची भूरचना बदलण्याचा किंवा चीनच्या पीक पद्धतीवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळे ज्या गोष्टींसाठी चीनी शेतकरी आणि चीनी शेती उत्पादन म्हणून ओळखलं जायचं ते संदर्भ बदलले, त्याचं लक्ष बदललं आणि त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचं अरिष्ट आपल्याला चीनी जनतेमध्ये किंवा चीनी कृषी व्यवस्थेमध्ये बघायला मिळतं. आणि त्यामुळे या सगळ्या बाबीची चर्चा करत असताना आपल्याला हे बदललेली भूव्यवस्था नेमकी काय होती आणि त्याच्यातून कोणत्या पद्धतीचं अरिष्ट तयार झालं याचा सुद्धा धांडोळा घेणं शक्य आहे. अर्थात जो परिचय ही सगळी विस्तृत पार्श्वभूमीच्या अनुषंगाने आपल्याला टायपिंग बंदाचा विचार करणं शक्य आहे. आपण प्रामुख्याने यामध्ये काय बघणार आहोत, तर या टायपिंग बंडाचं नेतृत्व ज्या नेत्याने केलं त्याने कशा पद्धतीने या बंडाची सुरुवात केली. त्यामुळे थोडक्यात टायपिंग बंडाचा आढावा, त्याचा सुवर्णकाळ,
त्याचं नेतृत्व, त्याचा एक अत्युच्च शिखर आणि त्याचा पराजय, या 4 बिंदूंभोवती आपल्याला तायपिंग बंदाचा सारांश किंवा तायपिंग बंदाचं महत्त्व लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. अर्थात त्याला या सगळ्या जुन्या वसाहतवादी धोरणांची आणि बदललेल्या सगळ्या कृषी व्यवस्थेची एक 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 जोड मिळालेली आहे. त्याच्यामुळं एक वेगळा असंतोष हुनान प्रांत असेल, योंगन प्रांत असेल किंवा याच्या वेगवेगळ्या चीनी प्रांतांमध्ये खरं तर राजवटी विरुद्ध शेतकऱ्यांचा असंतोष उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. ओके. आणि मुळामध्ये याचं या टायपिंग बंदाचं नेतृत्व ज्या होंग शिकुआंग यांनी केलं, तर होंग शिकुआंगची व्यक्तिगत पार्श्वभूमी सुद्धा अशा एका वेगळ्या विफलतेतून आलेली आहे. म्हणजे होंग शिकुआंग यांनी सुद्धा बरेचसे प्रयत्न केले यशस्वी होण्यासाठी. वेगवेगळ्या पद्धतीच्या परीक्षा दिल्या की ज्यामध्ये सतत त्या होंग शिकुआंगला नापास व्हावं लागलं वगैरे वगैरे. परंतु त्याच्यातून होंग शिकुआंगची जी मनोभूमिका आहे ती अँटी इस्टॅब्लिशमेंट किंवा सत्तेविरोधी घडत गेली आणि त्यामुळे जे घडणारे बदल होते कृषीमधले की ज्याचं पर्यायाने कारणं ब्रिटिश आणि डच आणि चीन याचे जे काही धोरणं आहेत त्या सगळ्यांमध्ये बघितली गेली. त्याच्यातून वेगळ्या पद्धतीचे जे काय एक कमोडिटी प्रोडक्शन क्रॉप जसं अफू किंवा इतर की असं नगदी पिके देणारे व्यवसायामुळे जुनं जे काही शेतीतलं कपास किंवा टेक्स्टाईल होतं ते सगळं लयास गेल्याच्या नंतर एक वेगळ्या पद्धतीच्या कृषीशी संबंधित बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आणि तो चॅनलाइज करण्याचं काम खरं तर होंग शिकुआंग यांनी केलेलं आहे. त्यामुळे मुळामध्ये आपण होंग शिकुआंग, त्याची पार्श्वभूमी, तो संबंधित असलेल्या इतर महत्त्वाच्या संघटना आणि त्याच्यातून हा टायपिंगचा विद्रोह कसा झाला, त्याचा तुच्छ शिखर काय होतं, नेमकं टायपिंग संघटनेचं जे स्ट्रक्चर होतं ते काय होतं, म्हणजे त्याची संरचना कशी होती आणि त्याने कोणत्या पद्धतीचे कार्यक्रम हाती घेतले याचा आढावा आपण घेतोय. त्याचबरोबर नंतरच्या कालखंडामध्ये जी टायपिंग विद्रोह हा लयास केलेला आपल्याला दिसून येतो आणि जे अपेक्षित ध्येय या टायपिंग बंदाचं होतं ते यशस्वी झालेलं नाही. अनेक वेगळ्या पद्धतीच्या मानहानी अशा पिछाहटीला या नेतृत्वाला जावं लागलं. परंतु तरीसुद्धा टायपिंग बंडाचं ऐतिहासिक महत्त्व या संपूर्ण कालपटाच्या संदर्भामध्ये आपल्याला समजून घेणं तेवढं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण टायपिंग बंद किंवा टायपिंग सारखे तत्सम इतर घडलेले जे विद्रोह आणि बंड आहे त्याच्यातून 20व्या शतकातले जे काही क्रांती सदृश्य संघटना तयार झाल्या त्याचा इतिहास किंवा त्याचे रूट कॉज आपल्याला कारण त्या सगळ्यांमध्ये असलेला जो काय एक कामाच्या संरचना होत्या त्याच्यामध्ये आपल्याला साधर्म्य दिसून येतं. त्यामुळे खरं तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो की क्रांती सदृश्य ज्या संघटना होत्या किंवा क्रांतीसाठी उपस्थित असलेल्या ज्या संघटना होत्या त्याचे मोडस ऑपरंडी किंवा त्याच्या प्रत्यक्ष कार्यपद्धतीचा मोठा इतिहास चीनला आहे आणि त्याच्यातूनच अशा पद्धतीचे विद्रोह बंड याची जंत्री चीनच्या इतिहासामध्ये आपल्याला उपस्थित असलेली दिसून येते. अर्थात हे सर्वच बंड, हे सगळेच उठाव, या सगळ्याच क्रांतिकारक परिस्थित्या यांनी अपेक्षित ध्येय गाठलेलं नक्कीच नाही. परंतु त्याच्यातून एक चीनी जनमानस उभं राहत गेलं की जे खरं तर बदलासाठी पोषक राहिलं सदा काळ. ओके. त्यामुळे अशा पद्धतीच्या अन्वयार्थापर्यंत आपण अशा या विद्रोहाचा इतिहास किंवा बंडाच्या इतिहासातून येऊ शकतो. जसं आपण आतापर्यंत त्यामुळे प्रामुख्याने या प्रकरणाचं उद्दिष्ट काय की हा बंड, हे टायपिंगचं बंड मुळापासून समजून घेणं, टायपिंगच्या बंडाची जी पार्श्वभूमी किंवा जी पोषक परिस्थिती होती त्याचा आढावा घेणं. ओके. टायपिंगच्या बंडाने कोणकोणते परिणाम चीनी समाज व्यवस्थेवर पाडले, त्याचा प्रभाव किती काळ राहिला याचं मूल्यांकन करणे आणि त्याचबरोबर मूलतः एक अशा वेगळ्या पद्धतीचा विद्रोह की जो खरं तर आपण त्याला सरंजामशाही विरोधातला शेतकऱ्यांचा विद्रोह म्हणून नमूद करू शकतो. तो हारला कसा, त्याचा पराजय का झाला. ओके. तर अशा ह्या 4-5 बिंदू
समजून घेणं ही खरं तर या प्रकरणाची मुख्य उद्दिष्ट असलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे 20वे शतक हे वेगवेगळ्या पद्धतीच्या असंतोषाचं शतक म्हणून चीनच्या संदर्भामध्ये ओळखलं गेलं. त्यामुळे फक्त या ठिकाणीच नाही, नानकिंग, युआन, योंगन या सगळ्या प्रांतांमध्ये शेतकऱ्यांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा असंतोष उभा राहिलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे 1800 आणि प्रामुख्याने 19व्या शतकामध्ये याची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे 1861 ते 1964 हा कालखंड म्हणजे 19व्या शतकाचा मध्य ते 20व्या शतकाचं मध्य हे जवळ-जवळ 100-1 वर्षाचं 90-100 वर्षाचा कालखंड हा खरं तर शेतकऱ्यांच्या असंतोषाचा कालखंड म्हणून सुद्धा चीनमध्ये ओळखला जातो. आणि त्यामुळे या अशा पद्धतीच्या शेतकरी बंडाचं की ज्याचं शीर्षक टायपिंग बंड आहे, ते समजून घेत असताना आपल्याला शेतीतील अरिष्ट आणि वेगवेगळ्या वसाहतवादी धोरणातून तयार झालेल्या कृषीविषयक भूमिका त्या चीनच्या संदर्भात होत्या, त्या भारताच्या संदर्भात होत्या, त्या ज्या काही वसाहती या कालखंडामध्ये होत्या, त्या वसाहतींमध्ये सुद्धा अशाच प्रकारच्या विषमतेला, त्या विषम पद्धतीच्या सामाजिक आणि आर्थिक धोरणांना सामोरं जावं लागलेलं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे 20व्या शतकातला शेतकरी जो आहे तो परकीयांच्या प्रभावाखाली त्याचा शेती माल जो आहे त्या शेतीमध्ये उत्पादित करणाऱ्या ज्या वस्तू होत्या, त्या उत्पादक होती, ती बदलण्यासाठी भाग पडावं लागत होतं या वसाहतवादाच्या रेट्यामुळे. किंवा ब्रिटिश, डच, फ्रेंच इत्यादी सारखे वसाहतवादी जे काही देश होते त्यांची उपस्थिती चीनमध्ये होतीच आणि त्यांच्या वसाहतवादी धोरणाच्या अनुरूप शेतीमध्ये कोणत्या पद्धतीचं पीक घेतलं जावं, तर कोणत्या पद्धतीच्या रचना त्या ठिकाणी असाव्यात असा एक दबाव या वसाहतवादी राष्ट्राकडून होत असलेला दिसून येतो. आणि याच्यातूनच चीनी राजवटी आणि शेतकरी आणि वसाहतवादी शक्ती याच्यामध्ये प्रचंड संघर्ष या संपूर्ण कालखंडामध्ये बघायला मिळतो. काही ठिकाणी जर राजवटी आणि परकीय सत्तांची हातमिळवणी असली तर त्याच्या विरोधात सामान्य जनता किंवा प्रामुख्याने शेतकरीच हे उभे ठाकत असलेले आपल्याला दिसून येतात. कारण त्या दोघांची मैत्री ही निव्वळ मैत्री नसून त्या मैत्रीतून जे काही धोरणं बनवलेली जायची त्या धोरणांचे बळी हे मुख्यतः शेतकरी ठरत असत. ओके. त्यामुळे जसं नगदी पिकांचं स्तोम 19व्या शतकामध्ये या ठिकाणी सुरू झालं चीनमध्ये, जसं भारतामध्ये सुद्धा अशा नगदी पिकांची चलती 19व्या शतकामध्ये सुरू झाली, ज्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीचे बंड भारतीय वसाहतीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. तशाच पद्धतीचे कारणं आपल्याला या चीनी संदर्भामध्ये सुद्धा बघायला मिळतात. आणि त्यामुळे 1851 ते 1964 हा दीर्घ कालखंड हा खरं तर शेतकरी असंतोषाचा कालखंड, शेतकरी बंडाचा कालखंड, या व्यवस्थेविरोधातल्या जनमानसाचा कालखंड म्हणून ओळखला जातो. आणि त्यामुळे टायपिंग बंदाला एक वेगळ्या पद्धतीचं महत्त्व तयार झालं, कारण तो असंतोष चॅनलाइज करण्याचं काम हे टायपिंग बंदाने केलेलं आपल्याला दिसून येतं. अर्थात टायपिंग बंदाचा मुख्य स्रोत आणि विचार जो आहे तो प्रगत विचार म्हणून गणलाच जातो, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण त्यांनी मुख्य काय केले तर जे काही शेती संदर्भातले जे धोरण होतं त्या धोरणावर मुख्य टीका केलेली आपल्याला टायपिंग बंदामध्ये दिसते. या शेतीशी संबंधित जी काही धोरणं चिंग राजवट लागू पाहत होती किंवा लागू करत होती त्याच्या विरोधात या बंडाचा सूर आणि कार्यक्रम आपल्याला दिसून येतो. सगळ्यात दुसरी महत्त्वाची की या सगळ्या शेतकऱ्यांमध्ये किंवा या बंडांमध्ये सहभागी होण्यामध्ये स्त्रियांनी चीनी स्त्रियांनी एक महत्त्वाची भूमिका वठवलेली आपल्याला दिसून येतात. त्यामुळे एका बाजूला सरंजामशाही विरोधात किंवा एका बाजूला सरंजामशाहीच्या विरोधातलं हे बंड हळूहळू आपल्याला एक वेगळ्या पद्धतीच्या वळणावर नेऊन ठेवतं, की त्याचे 2 मुख्य लक्ष ठरतात. एक म्हणजे स्त्रियांच्या भूमिका त्याच्यामध्ये पूर्णपणे आहेच. ओके. दुसरं स्त्रियांची भूमिका असली तरी स्त्रियांना समानतेची वागणूक देण्याचा कार्यक्रम या टायपिंग बंदामध्ये आपल्याला दिसतो. त्यामुळे एका बाजूला शेती संदर्भातलं धोरण पूर्णपणे समतावादी, समानतावादी करावं, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं होईल हा एक मुख्य कार्यक्रम किंवा अजेंडा या टायपिंग बंडात होता. दुसरा स्त्रियांना समान अधिकार, स्त्री-पुरुष समानतेचा अधिकाराचा मुद्दा सुद्धा या टायपिंग बंडाच्या शीर्ष नेतृत्वाने उचलला होता
आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये टायपिंग बंदामध्ये स्त्रियांनी सहभाग नोंदवलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे खरं तर या टायपिंग बंदांनी राष्ट्रीय, धार्मिक, सामाजिक अशा वेगवेगळ्या प्रश्नांना स्पर्श केलेला आपल्याला दिसून येतो. परंतु मुख्य रोख जो होता या टायपिंग बंदाचा, तो जी मांचू राजवट होती तिच्या विरोधात होता. आणि शेतीचं अरिष्ट जे तयार झालेलं होतं, त्या अरिष्टाला मूलतः मांचू राजवट कारणीभूत असल्याचा कयास या शेतकऱ्यांनी बांधलेला होता, की जो खराही होता. त्यामुळे अ, खरं तर हा जो 19व्या-20व्या शतकातला कालखंड होता, तो मागासलेल्या शेती, कृषी हितसंबंधाचा कालखंड होता. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला जी काही सामाजिक रचना दिसून येते, ती होती सामंती समाज रचना किंवा सरंजामशाही समाज रचना, की ज्याचा मुख्य केंद्र असतो शेती आणि शेतीवर तयार झालेले वेगवेगळे जे काही लँडलॉर्ड, सरंजामदार होते, त्याच्यातून सामान्य शेतकऱ्यांचं शोषण मोठ्या प्रमाणामध्ये या चीनच्या संदर्भामध्ये सुद्धा वाढलेलं होतं. त्याच्यातून परकीय धोरणाच्या रेट्यातून जे काही वेगवेगळे नगदी पिकांचा दबाव होता, त्याच्यातून सुद्धा शेतकऱ्यांना मुख्य मोबदला न मिळता केवळ श्रमिक म्हणून राबवून घेण्याची वृत्ती सरंजामदारांनी या प्रकरणामध्ये सुद्धा राबवली दिसते आणि ज्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं शेतीमधला शेतकऱ्याचा असंतोष हा खरं तर या टायपिंग बंदांमध्ये व्यक्त झालेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे सामंतवादाचा विरोध या टायपिंग बंदाचं मुख्य लक्ष्य होता. मांचू राजवटीचा विरोध हे टायपिंग बंदाचं मुख्य लक्ष होतं आणि सगळ्यात महत्त्वाची जी शक्ती या शेतकऱ्यांची संघटित झालेली होती, ती दक्षिण चीनमध्ये झालेली होती. त्यामुळे दक्षिण चीन हे या टायपिंग बंदाचं मुख्य केंद्र झालेलं आपल्याला दिसतात. अर्थात दक्षिण चीन हे केवळ तिथपर्यंतच हा बंड सीमित राहिला नाही, तर नंतरच्या कालखंडामध्ये उत्तर, मध्य अशा सगळ्या ठिकाणी या बंडाचं लोण, या विद्रोहाचं लोण पसरलेलं आपल्याला दिसतं. आणि या सगळ्या बंडामध्ये मोठ्या प्रमाणामधलं लोकांचं, शेतकऱ्यांचं सैनिकीकरण झालं मांचू राजवटीच्या विरोधात. आणि या सगळ्या संपूर्ण बंड जवळ-जवळ 13 वर्ष चाललेलं आहे. त्यामुळे 13 वर्ष मांचू राजवट या बंडाचा बिमोड करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत होती. आणि दक्षिण चीनमध्ये असलेलं हे बंड हळू-हळू मध्य चीन, उत्तर चीन आणि संपूर्ण प्रदेशामध्ये पसरलेलं आपल्याला दिसतं. या सगळ्या याचं नेतृत्व आणि मोठ्या प्रमाणातला समुदाय हा हक्का समूहाशी होता किंवा हक्का जमातीची, हक्का कम्युनिटीची लोकांनीच याचं नेतृत्व आपल्याला केलेलं दिसून येतं. त्यावेळेस शेतीचा अरिष्ट, त्यातून तयार झालेली बेरोजगारी, नवीन व्यवस्थेमध्ये स्थान नसणं आणि नगदी पिकांचा दबाव या सगळ्यातून एक जी काही विचित्र अशी अवस्था तयार झाली, त्याचा परिणाम स्वरूप म्हणून या बंडाची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या बंडाचं जे नेतृत्व होतं, ते होंग शुक्वांग यांनी केलं, असं आपण आतापर्यंत प्रतिपादन केलेलंच आहे. होंग शुक्वांग हे खरं तर चीनच्या हक्का समुदायामध्ये मधून येतात आणि दक्षिण चीनमध्ये हक्क समुदायाचं मोठं प्राबल्य होतं. होंग शुक्वांगचा जो कार्यकाळ होता तो 1814 ते 1864 हा होता. त्यामुळे 1840 ते 1964 हा जो काही कालखंड आपण गृहीत धरलेला आहे, की जो शेती किंवा कृषी असंतोषाचा कालखंड म्हणून चीनमध्ये ओळखला जातो. त्याची सुरुवात, त्या कालखंडाची सुरुवातीचे बंड हे खरं तर होंग शुक्वांग यांच्या नेतृत्वामध्ये केले गेले. अर्थात याच्या संदर्भात आणि दुसरं आपण म्हटलं, की या बंडाला धार्मिक, सामाजिक आणि इतर वेगवेगळे कंगोरे आहेत. त्यामुळे त्या कंगोऱ्यातला पहिला धार्मिक कंगोरा काय, की होंग शुक्वांग हे जे काही नेतृत्व हक्का समुदायातून उभं राहिलं आणि ज्यांनी टायपिंग बंडाची सुरुवात केली, ते मूलतः या कालखंडामध्ये जे काही परकीय शक्ती होत्या, त्या परकीय शक्त्यांनी सोबत आलेल्या ज्या काही ख्रिश्चन मिशनऱ्या होत्या, त्या मिशनऱ्यांनी जसं भारतीय वसाहतीमध्ये काम केलं, तशाच पद्धतीची कामं चीनमध्ये सुद्धा केली. त्याच्या प्रभावामध्ये होंग शुक्वांग होते. त्यावेळी प्रोटेस्टंट धर्माचा, म्हणजे ख्रिश्चनांमधल्या सुद्धा प्रोटेस्टंट पंथाचा एक मोठा प्रभाव होंग शुक्वांग यांच्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं, ख्रिश्चन धर्माचा प्रभाव असल्यामुळे एक वेगळ्या पद्धतीची धार्मिक विचारधारात्मक जवळीक ही होंग शुक्वांगची ख्रिश्चॅनिटीशी किंवा ख्रिश्चन धर्माशी तयार झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्याच्या प्रभावातून
मग होंग शुकुआंग जे आहे ते चीनमधलं जे काही प्राचीन दर्शन होतं कन्फ्युशियन्स त्याच्या विरोधात भूमिका घेतात. परंतु ती त्या त्या दर्शनाच्या विरोधात घेतलेली भूमिका ही दर्शनशास्त्रीय दृष्टिकोनातून नसून कन्फ्युशियन विचारधारा ही मूलतः सरंजामदारी विचारधारा असल्याचं प्रतिपादन होंग शुकुआंग यांच्या अन्वयार्थामध्ये आपल्याला सापडतं. त्यामुळे कन्फ्युशियस विचार किंवा कन्फ्युशियस दर्शन हे सरंजामदार वर्गाचं हित जपणारं दर्शन असल्याचा आरोप किंवा असल्याचा निष्कर्ष होंग शुकुआंग करतात. आणि त्यामुळे त्यांचा विरोध जो आहे तो कन्फ्युशियन तत्वज्ञाला कन्फ्युशियस दर्शनाला सुद्धा होत असताना आपल्याला दिसून. अर्थात ही सुरुवात होते की वेगवेगळ्या सिक्रेट सोसायटी ऑर्गनायझेशन किंवा ज्याला गुप्त संघटना असं म्हणतात किंवा ज्याला आपण भूमिगत संघटना असं सुद्धा म्हणतो. तर भूमिगत संघटनांची सुरुवात सुद्धा या कालखंडामध्ये म्हणजे 1840 मध्ये सुरू झालेली आपल्याला दिसून येते. तर होंग शुकुआंगने सुद्धा एक गुप्त संघटना स्थापन केली होती की ज्याचं बाई शांग डी हुई असं नाव होतं, की जिचा मूलतः उद्देश ती ईश्वर पूजक या नावाने किंवा ईश्वर पूजक समिती या नावाने ती ओळखली गेली. परंतु ईश्वर पूजक समिती जरी असली तरी ईश्वराविषयीच्या निष्ठा या ख्रिश्चन धर्माशी संबंधित असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यामुळे हा एक त्या बंडाचा पैलू आहे की सरंजामदार हे शेतकऱ्यांचे शोषक आहेत आणि चीनमध्ये प्रभाव असलेला धर्ममत किंवा दर्शनशास्त्र हे कन्फ्युशियस आहे. त्यामुळे कन्फ्युशियस हे समानतेचं तत्वज्ञान पाळणारं, समानतेचं मूल्य पाळणारा धर्म किंवा हे नाही आहे, असा एक अन्वयार्थ त्यातून निघाला. आणि त्यामुळे सरंजामशाहीच्या विरोधात त्याचबरोबर या कन्फ्युशियन विचारांच्या विरोधात खरं तर आपल्याला होंग शुकुआंग गेलेले आपल्याला दिसतात. आणि त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचा विद्रोह चीनमध्ये आपल्याला दिसून येतो. एका बाजूला हे शेतीच्या बाजूने आणि परकीय सत्तेच्या विरोधात, त्याचबरोबर मांचू राजवटीच्या विरोधात आणि सरंजामशाहीच्या विरोधात हे 4 महत्त्वाचे शत्रू खरं तर शेतकऱ्यांची या कालखंडामध्ये उभे राहिलेले दिसतात. त्याच्या विरोधातलं एक बंड होतं. परंतु ते बंड केवळ प्रतिकार या स्वरूपातलं नव्हतं, तर ते एक सशस्त्र बंड सुद्धा होतं. खरं तर अशा पद्धतीच्या होंग शुकुआंग यांची जी संघटना किंवा ईश्वरपूजक अशी समिती होती, त्याच्या प्रयत्नातून आणि सरंजामशाहीच्या विरोधातल्या आक्रोशातून 1850 पासूनच या संघटनेचं लष्करीकरण मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आपल्याला दिसत होतं. लष्करीकरणामध्ये या सामान्य शेतकऱ्यांनी किंवा जे फूट सोल्जर किंवा सैनिक होते या संघटनेचे, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हाती शस्त्र घेऊन प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या कालखंडामध्ये म्हणजे विशेषतः 1950 ते 60 या कालखंडामध्ये या संघटनेच्या सैनिकांकडे की जे सैनिक जवळजवळ 35,000 सैनिक या कालखंडात तयार झाले होते की जे शस्त्रधारी होते. त्यामुळे या सगळ्यांचं सैनिकीकरण, लष्करीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे दक्षिण चीनमधून सुरू झालेल्या टायपिंग बंडाचा प्रवास हळूहळू मध्य चीन, उत्तर चीन या सगळीकडे पसरताना आपल्याला दिसतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये याचे जे काय स्ट्रक्चर होतं, की सामान्य शेतकरी हा सैनिक म्हणून या बंडात सहभागी होतो. बऱ्याचशा लोकांकडे शस्त्र आहेत आणि याच्यातून वेगवेगळ्या जे काय सत्तेची केंद्र आहेत किंवा शोषणाची केंद्र आहेत, त्याच्यावर विजय मिळवणं, की त्याच्यावर त्या गोष्टी ताब्यात घेणं आणि ते धोरण पूर्णपणे बदलण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे, असं खरं तर एक या बंडाचं स्वरूप राहिलेलं आहे. त्यामुळे पहिल्यांदा दक्षिण चीनमध्ये सुरू झालेल्या या बंडाने योंगनवर विजय मिळवला. योंगन हा एक प्रांत होता. योंगन नंतर युआन, बीजिंग, शांघाय आणि असे बरेचसे मध्य आणि उत्तर चीनमधले जे काय टप्पे होते किंवा शहरं होते, त्यांच्यावर सुद्धा विजय मिळवण्याच्या दिशेने या संघटनेचे लोक तयार झालेले होते. अर्थात टायपिंग या बंडाची सुरुवात ज्या संघटनेने केली आणि त्याने कोणकोणत्या पद्धतीचे कार्यक्रम हाती घेतले होते, तर पहिल्यांदा जी काही भूव्यवस्था होती, जमिनीची जी रचना होती, तिचं पुन्हा पुनर्वितरण किंवा पुन्हा एक नव्याने त्याची मांडणी करावी अशी प्रमुख मागणी या टायपिंग बंडात किंवा प्रमुख उद्दिष्ट या टायपिंग बंडात संबंधित असलेल्या नेतृत्वाचं आणि कार्यकर्त्यांचं सुद्धा होतं.
दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, की याच्यातून मोठ्या प्रमाणात स्त्रिया या सगळ्या बंडामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यामुळे धोरण मनसू राजवटीचं जमीनविषयक धोरण पूर्णपणे बदलणं, स्त्रियांना समानतेचे अधिकार देणं, शेतकऱ्यांना शोषणमुक्त करणं आणि या परकीय सत्तेच्या वसाहतवादी प्रभावातून जे काही टेक्स्टाईल आणि इतर जे काही रोख असं उत्पादनाचं कॅश क्रॉप तयार झालं होतं, त्याच्यातून चीनचा पारंपरिक हस्तशिल्प आणि त्याची संबंधित असलेला व्यापार नष्ट झालेला होता. त्यामुळे हा एक मुद्दा तायपिंग बंधाने अधोरेखित केला, की नवीन येणाऱ्या वसाहतवादी विकासाच्या प्रारूपामुळे जुन्या हस्तकौशल्य जी होती चीनची, जी शेती केंद्रित हस्तकौशल्य होती, ज्याच्यावर चीनच्या ग्रामीण समाजरचनेची अर्थव्यवस्था आणि चीन हा पूर्णपणे कृषीप्रधान देश असल्यामुळे त्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे अशा गोष्टींवरच अवलंबून होती. तो लयास गेला. आणि त्यामुळे हे रिस्टोर करणं, हे पुन्हा नव्याने स्थापन करणं असं खरं तर टायपिंग बंदाचं उद्दिष्ट होतं. परंतु या सगळ्या याच्यामध्ये टायपिंगचं नेतृत्व, टायपिंग बंदाचं नेतृत्व आणि मानशू राजवटीचं सैन्य याच्यामध्ये दीर्घकाळ म्हणजे जवळ-जवळ 13 वर्ष संघर्ष आपल्याला चाललेला दिसून येतो. ओके. त्यामुळे जेंगू ओफंग आणि चीन सरकार याच्यामध्ये सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं दबाव तंत्राचं राजकारण या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. परंतु या संपूर्ण कार्यकाळामध्ये मानशू राजवटीचं जे सैन्य होतं ते बचावात्मक भूमिकेत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळे टायपिंग बंडाचं नेतृत्व करणारे हे फार आघाडीवर होते, मुख्यतः दक्षिण आणि मध्य चीनच्या संदर्भामध्ये. ओके. परंतु हळू-हळू वेगवेगळ्या जे काही परकीय सत्ता आहेत, त्यांनी सुद्धा या बंडांच्या विरोधात भूमिका घेतली. आंदोलनाच्या अंतर्गत वेगवेगळ्या समस्या तयार झाल्या आणि मानशू राजवट जी खरं तर बचावात्मक पावित्र्यात होती, त्यांनी सुद्धा एक वेगवेगळे जे गिओफॉन नावाचा जो अधिकारी होता, हे असे वेगवेगळे अधिकारी नेमून या बंडाचा बिमोड करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये परकीय सत्ता, मानशू राजवट आणि मानशू राजवटीचं सैन्य आणि वेगळ्या पद्धतीचं युद्धकौशल्य वापरून तायपिंग बंदाचं बिमोड करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. ओके. आणि त्यामुळे आपल्याला या टायपिंग बंडामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये तो टायपिंग बंद हरलं असं आपण समजू शकतो आणि टायपिंग बंदाचा बिमोड झालेला आपल्याला दिसून येतो. आज आपण इथे थांबूया. नमस्कार.